आता समजलं. ओके. प्रत्येक घरात म्हणजे सासू सुनांमध्ये तंटे होतात, नवरा बायकोंमध्ये होतात. तर वास्तू दोषामुळे किती त्याच्यावर फरक पडतो हे त्याचं मला वाटतं. करेक्ट आहे. रिलेशन डेव्हलप करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये 2 महत्त्वाच्या दिशा कारणीभूत असतात. जे फॅमिली रिलेशनची गोष्ट करतोय आपण, त्यामध्ये पहिली दिशा ही पूर्व दिशा आहे. पूर्व दिशा ही जर तुमची सदोष असेल, खूप चांगल्या कंडिशनला असेल. दुसरी नैऋत्य दिशा आहे, ही जर तुमची सदोष असेल, खूप चांगल्या कंडिशनला जर असेल, तर तुमचे फॅमिली रिलेशन खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात, मेंटेन होतात. पण जर पूर्व दिशेला टॉयलेट बाथरूम आला असेल, पूर्व दिशेची भिंत जर खराब असेल, पूर्व दिशेचा विंडोच्या बाहेर एक्सटर्नल फॉर्म जर निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी क्रिएट करत असेल किंवा निगेटिव्ह एनर्जी एक्सपांड करत असेल, तसंच नैऋत्य दिशेला जर कुठेतरी अडथळा निर्माण झाला असेल, नैऋत्य दिशा जर तुमची चांगल्या कंडिशनला नसेल, तर तुम्हाला फॅमिली रिलेशनच्या रिलेटेड प्रॉब्लेम फेस करावाच लागतो, यामध्ये शंकाच नाही. आणि या 2 डायरेक्शन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्हाला स्पाउस रिलेशनशिप मेंटेन करायची असेल आणि दुसरं म्हणजे जनरेशन रिलेशनशिप मेंटेन करायची असेल, तर ईस्ट डिरेक्शन, मराठीमध्ये आपण म्हणतो पूर्व दिशा आणि नैऋत्य दिशा, या 2 दिशांच्या रिलेटेड आपण जर एनर्जी बरोबर बॅलन्स केली तर आपल्याला त्या रिलेटेड प्रॉब्लेम कधीच येणार नाही. डेफिनेटली त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल. आय थिंक माझं आन्सर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल.